श्री स्वामी समर्थ। वाजवारे ढोल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले। स्वामी भक्त हो, आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला माझ्या कुटुंबियांकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद प्राप्त हो आणि तुमच्यावर सदैव त्यांची कृपा राहो हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज प्रकट दिन आहे आणि अगदी पहाटेपासून आपल्या सेवा वगैरे सुरू झाल्या असतील। ज्यांनी अजून सेवा केल्या नसतील तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे। जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा स्वामींच्या सेवा ह्या करायच्याच आहे। आता आज आपल्याला स्वामींच्या केंद्रात किंवा मठातही जायचं आहे। बघा, दररोज आपल्याला जाणं शक्य होत नाही, पण कमीत कमी गुरुवारच्या दिवशी केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे। आता अर्थात देव आपल्या घरातही असतो, पण जसं आपल्याला सकारात्मकता हवी असते तशा प्रकारची सकारात्मकता घरामध्ये नसते। अगदी आपलं स्वतःचं घर असलं तरीही, कारण घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात, चांगल्या गोष्टी बोलल्या जातात, तसंच निगेटिव्ह देखील बोललं जातं आणि त्यामुळे कुठेतरी एक निगेटिव्हिटी येत असते। पण मंदिर म्हटलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे सकारात्मकता असते। कुठलीही व्यक्ती नकारात्मक विचार घेऊन जरी आली तरीही तिचे जे नकारात्मक विचार आहे ते त्या ठिकाणी जळून राख होत असतात। म्हणून आपल्याला मंदिरात हे जायचंच आहे। त्यातली त्यात आज प्रकट दिन आहे, त्यामुळे मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि त्यासोबतच काही छोटे छोटे उपाय देखील करायचे आहे। तर कुठला उपाय आपल्याला करायचा आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा। तर बघा, उपाय कशासाठी करायचा आहे तर खास आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करायचा आहे। आता तर आपल्या इच्छेला अंतच नाही, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते। त्यामुळे इच्छेला कुठेतरी पूर्णविराम द्यायलाच हवा। पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत घेतो, प्रचंड मेहनत घेऊनही जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही, म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही, तेव्हा मात्र आपल्या जीवाची घालमेल होते आणि मग काय करावं सुचत नाही। मग अशा वेळेस काय करायचं तर स्वामींचा धावा घ्यायचा। आता स्वामी आपली प्रत्येक हाक ऐकत असतात आणि स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात। पण तरीही तुमची एखादी अशी इच्छा असेल जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात पण तरीही ती पूर्ण झालेली नाही, तर आजच्या दिवशी तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्कीच करू शकता। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केंद्रातच जायचं आहे। तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र मठ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन हा उपाय केला तरीही चालणार आहे। कारण जेव्हा तुम्ही दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जातात तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर दर्शन होतं ते म्हणजे औदुंबर वृक्षाचं। आता हा औदुंबर वृक्ष म्हणजे बघा खूप असा पवित्र आहे। आता औदुंबर वृक्षाचं महत्त्व गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे। तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल तर औदुंबर वृक्षाचं महत्त्व तुम्हाला ठाऊक असेल। या व्यतिरिक्त आपण मागचे व्हिडिओ बनवले होते, त्यामध्ये देखील एका कथेद्वारे तुम्हाला औदुंबर वृक्षाचं महत्त्व काय आहे किंवा औदुंबराला एवढं महत्त्व का प्राप्त झालं हे जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे आता तुमचा फारसा वेळ मी घेणार नाही। तर बघा, औदुंबर वृक्ष हा 21 गुणांनी परिपूर्ण असा वृक्ष आहे आणि ह्या वृक्षाचा जो मोह आहे तो साक्षात दत्त महाराजांना देखील चुकला नाही। दत्त महाराज देखील या औदुंबर वृक्षाखाली बसूनच साधना करायचे आणि अशा ह्या औदुंबर वृक्षाची सेवा करणं किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण प्रदक्षिणा घालणं हा काही आपला निव्वळ योगायोग नाही, तर स्वामींनी आपल्यासाठी आखून ठेवलेली ती योजना आहे। नक्कीच आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी चांगलं पुण्य आहे म्हणून स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेत घेतलेलं आहे आणि ह्या औदुंबर वृक्षाची सेवा करण्याचं, तिथे प्रदक्षिणा घालण्याचं देखील आपल्याला पुण्य लाभत आहे। तर ह्या औदुंबर वृक्षाच्या ठिकाणीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, तुम्हाला जेव्हा केंद्रात मठात जाणं शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही जाऊ शकतात। फक्त जाताना मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक श्रीफळ आवर्जून घेऊन जायचं आहे। त्यासोबतच जो उपाय करायचा आहे त्यासाठी थोड्याशा पिवळ्या अक्षता लागणार आहे। जे घरातले तांदूळ आहे त्याला थोडीशी हळद लावून घ्यायची, ते पिवळं करून घ्यायचं आणि अशा प्रकारे पिवळ्या अक्षता तुम्हाला घेऊन जायच्या। या व्यतिरिक्त तुम्हाला जी काही मिठाई घेऊन जायची असेल त्यामध्ये देखील पिवळ्या रंगाचा समावेश करा। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे घेऊन जायचं असेल ते तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकतात। पण श्रीफळ आणि पिवळ्या अक्षता आपल्याला कंपल्सरी घेऊन जायचंच आहे। आता हा उपाय स्त्री, पुरुष, वृद्ध व्यक्ती, विद्यार्थी कुणीही करू शकतं आणि कुठल्याही इच्छेसाठी, फक्त इच्छा ही चांगली असावी। दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने जेव्हा आपण मनामध्ये इच्छा धरतो तेव्हा ती कधीच पूर्ण होत नाही आणि झाली चुकून माकून पूर्ण तर त्याचं जे काही फळ आहे ते देखील आपल्याला भोगावं लागतं। म्हणून इच्छा ही नेहमी चांगलीच आपल्या मनामध्ये ठेवायची आहे। त्या इच्छेसाठी आपण स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करणं देखील गरजेचं असणार आहे। तर असो, आता आपल्याला काय घेऊन जायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल। तर तिथे गेल्यानंतर काय करायचं, औदुंबर वृक्षाला 11 किंवा 21 किंवा 108, 51 जेवढं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता कमीत कमी 11 प्रदक्षिणा तर आपल्याला घालायच्याच आहे। प्रदक्षिणा घालत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं तर हा जो नारळ आहे तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा। आता तुम्ही समजा पिशवीत टाकून नेलेला असेल तरीही तो हातामध्ये काढून घ्यायचा। ज्या पिवळ्या अक्षता आहेत त्या देखील आपल्याला हातामध्ये घ्यायच्या। खूप साऱ्या अक्षता न्यायच्या नाही, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे। ते नारळ आणि त्या अक्षता आपल्या हातात बसतील अशा पद्धतीने नारळ आणि अक्षता हातामध्ये घेऊन औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या।
जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असा सकारात्मक भाव डोळ्यासमोर आणायचा आणि प्रदक्षिणा घालायच्या। प्रदक्षिणा घालताना भलते सलते विचार करत बसण्यापेक्षा किंवा याच्या त्याच्याशी बोलत बसण्यापेक्षा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं आणि आपली इच्छा जणू काही पूर्ण झालेली आहे असं मनामध्ये सकारात्मक भाव आणून प्रदक्षिणा पूर्ण करायच्या। तर 11 प्रदक्षिणा तुम्हाला हळूवारपणे घालायच्या आहे, कारण बऱ्याचदा आपण प्रदक्षिणा घालतो पण अगदी भरभर पद्धतीने त्या प्रदक्षिणा घालतो, त्याला काहीही अर्थ नाही। गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे की आपण जेव्हा वृक्षाला, मग पिंपळाचा असू द्या किंवा औदुंबराचा असू द्या, जेव्हा आपण त्याला प्रदक्षिणा घालतो तेव्हा कशा पद्धतीने घालायच्या असतात, तर जेव्हा एखादी गर्भवती महिला डोक्यावर भरलेला हंडा घेऊन चालते ना तशा गतीने, म्हणजे हळूवारपणे, आता ती महिला जर गर्भवती असेल आणि तिच्या डोक्यावर जर भरलेला हंडा असेल तर ती कशा पद्धतीने हळूहळू चालेल तशाच पद्धतीने आपल्याला त्याच हळूवार गतीने प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे। अशा पद्धतीने 11 प्रदक्षिणा घालायच्या। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण ज्या सोबत घेतलेल्या अक्षता आहे त्या अक्षता औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला अर्पण करायच्या। अगोदर हातामध्ये घ्यायच्या, मनोभावे प्रार्थना करायची, औदुंबर वृक्षाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर त्या अक्षता त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या। अशा पद्धतीने अक्षता तिथे अर्पण केल्यानंतर तो जो श्रीफळ आहे आणि जे काही तुम्ही बाकीचं घेऊन गेला आहात ते सरळ दरबारामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये घेऊन जायचं। आता आज गर्दी असणार आहे, सरळ तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन नाही मिळालं तर फार मनाला लावून घेऊ नका, बाहेरून जरी दर्शन घेतलं तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे तुम्हाला जिथे जागा मिळणार आहे तिथे बसायचं, 2 मिनिट खाली बसायचं, अगदीच उभ्या दर्शन कधीही घेऊ नये। त्यामुळे तो नारळ हातामध्ये घ्यायचा, स्वामींना मनोभावे मुजरा करून प्रार्थना करायची, जी इच्छा आहे ती पुन्हा एकदा नारळावर हात ठेवून बोलायची आणि तो जो नारळ आहे तो स्वामींना अर्पण करायचा। या व्यतिरिक्तच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील स्वामींना तुम्ही अर्पण करू शकतात। तर अशा पद्धतीने इच्छापूर्तीसाठी औदुंबराला तुम्ही पिवळ्या अक्षता आणि स्वामींना अशा प्रकारचा एक नारळ अर्पण करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यासाठी स्वामींना धन्यवाद देखील म्हणायचा आहे। जेव्हा आपण असा सकारात्मक पूर्णपणे विश्वास ठेवून जेव्हा स्वामींना नमस्कार करतो ना तेव्हा 100% ती इच्छा पूर्ण होत असते। मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही की होईल का, करेल का, मग अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठल्याही गोष्टीला यश प्राप्त होत नाही। तर हा छोटासा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करून बघा, 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। या व्यतिरिक्त त्या ठिकाणी बसून आपल्याला नामस्मरण करायचं आहे, जी सेवा करणं शक्य होणार आहे ती करायची आहे। अगदीच मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य होणार नसेल तर फक्त हा उपाय किंवा ही जी छोटीशी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे ती मंदिरात करून आपल्या घरी निघून यायचं आहे। तर बघा, हा उपाय तुम्ही करून पहा आणि त्याचा काय अनुभव येतो हे कमेंट करून नक्कीच कळवा। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।